पत्नी सरकारी नोकरदार असूनही 7,000 रुपये पोटगी मंजूर करण्यात आली। यात हकीकत अशी, अर्जदार व सामनेवाला यांचा विवाह 22 मे 2017 रोजी झालेला होता। अर्जदार ही जिल्हा कारागृह पोलीस असून सामनेवाला हे MSCB मध्ये ऑपरेटर आहेत। विवाह झाल्यापासून अर्जदार व सामनेवाला यांना 6 ऑक्टोबर 2018 रोजी एक अपत्य झाले होते। अपत्य झाल्यानंतर अर्जदार व सामनेवाला यांच्यात छोट्या मोठ्या कारणावरून वाद होत होते। सामनेवाला हा अर्जदार यांना हुंड्याच्या कारणावरून व नोकरी करत असलेल्या कारणावरून संशय घेऊन वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देत होता। त्यामुळे अर्जदार ही सामनेवाला यांच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून 2021 मध्ये कौटुंबिक न्यायालयामध्ये ॲडव्होकेट अखिल शाक्य यांच्या माध्यमातून पोटगीची केस दाखल केलेली होती। सदर केसमध्ये सामनेवाला हा सुद्धा त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून कोर्टात हजर झाला होता। सदरची संपूर्ण केस ही मेरिटवर मेहरबान कौटुंबिक न्यायाधीश यांच्या समोर चालली। अर्जदार यांनी वकिलामार्फत सामनेवाला यांनी त्यांचा केलेला मानसिक व शारीरिक छळ याबाबतची सर्व कागदोपत्री पुरावे कोर्टामध्ये दाखल केले होते। सदर केसमध्ये ॲडव्होकेट अखिल शाक्य यांनी युक्तिवादामध्ये अर्जदार यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराबाबत योग्य प्रकारे मांडणी केली। अर्जदार व सामनेवाला यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मेहरबान कौटुंबिक न्यायाधीश कविता शिरभाते यांनी अर्जदार यांना 2,000 आणि त्यांच्या मुलीला 5,000 रुपये असे एकूण 7,000 रुपये सदरचा अर्ज दाखल केल्यापासून ते आजपर्यंत प्रति महिना सामनेवाला यांनी अर्जदारांना दिले पाहिजे असा आदेश केला। यात अर्जदारातर्फे ॲडव्होकेट अखिल शाक्य, ॲडव्होकेट अजिंक्य शाक्य, ॲडव्होकेट दर्शना चक्रवर्ती, ॲडव्होकेट अश्विनी कांबळे यांनी काम पाहिले।